हिमालयाचा ताज आहे, शिरावर त्याच्या हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर ज्याचे राज आहे. पूर्ण विश्वात राष्ट्राचा आवाज आहे, पूर्ण विश्वात राष्ट्राचा आवाज आहे. अभिमानाने सांगते भारत माझा देश महान आहे, अभिमानाने सांगते भारत माझा देश महान आहे. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, संविधानाचं पहिलं पान आणि पहिला कलम म्हणजे इंडिया दॅट इज भारत. इंडिया आणि भारत हे दोन्ही नावं आपल्याच देशाची आहेत. परंतु आतापर्यंत गाण्यामध्ये इंडिया इंडिया हे ऐकत आलोय, पण इंडिया हे नाव कसं पडलं माहित आहे का? तर सिंधू घाटात राहणाऱ्या लोकांना हिंदू हे नाव मिळालं. हिंदूला लॅटिन भाषेत इंडो असे म्हणतात. या इंडोवरून आपल्याला इंडिया हे नाव मिळालं. आता भारत देशाला आपल्या भारत हे नाव का बरं मिळालं माहित आहे का? तर रावी नदीच्या काठी आर्य समाज ज्यांचे नेतृत्व विश्वामित्र करत होते आणि दुसरीकडे भारत समुदाय ज्यांचे नेतृत्व राजसूदन करत होते. या दोन्ही युद्धांना दशरथ युद्ध असे म्हणतात. या युद्धात भारत समुदायाने आर्य समाजाचा पराभव केला, तेव्हा आपल्याला भारतवर्ष हे नाव मिळालं. त्यानंतर भारत हे नाव मिळालं. परंतु आपल्या देशावर अनेक परकीय राजांनी राज्य केले. त्यामध्ये खिलजी, तुघलक, गुलाम, मुघल, फ्रेंच, डच, इंग्रज हे सर्व आहेत. या अनेक वर्षांच्या पारतंत्र्यातून आपली भारत माता 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाली. आपल्या भारताने स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपलं प्राण पणाला लावले. तर त्यामध्ये प्रामुख्याने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय हे सर्व आहेत. लालाजींनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन उभं केलं. त्यामध्ये लाला लजपत राय यांना पोलिसांनी दांडाचा मारा केला, डोक्यात बंदूक घातल्या. त्यावेळेस लाला लजपत राय खाली पडले. संपूर्ण रस्त्यावर त्यांचे रक्त गळत होतं. लालाजींना दवाखान्यात नेण्यात आलं, परंतु ते वाचू शकले नाही. ही बातमी भगतसिंगाच्या कानावर पडताच ते खूप संतापले. इंग्रज अधिकाऱ्याचा बदला घ्यायचा ठरवून ते सुखदेव, राजगुरू यांना सोबत घेऊन इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले. त्यावेळेस भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देत ते हसत फासावर गेले. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का त्यांची मरतानाची शेवटची इच्छा काय होती? तर परत त्या भारतामध्ये जन्म घ्यावा, परत त्या भारतामध्ये जन्म घ्यावा, परत त्या भारताची सेवा करून बलिदान देण्याची संधी मिळावी. मित्रांनो, त्यांची शेवटची इच्छा होती. आज आपला भारत देश स्वतःचे निर्णय घेतो. कोणत्याही देशाच्या दबावाखाली न राहता आज आपला भारत देश स्वतः निर्णय घेतो. परंतु अशा वेळी बऱ्याच देशाने बघवत नाही. त्यामुळे हे शक्तिशाली देश आपल्या देशाची प्रगती रोखण्याच्या मार्गावर असतात. जर का आपल्यातच एक असेल, आपल्यातच बंधुभाव नसेल, तर त्यांच्या प्रयत्नात ते यशस्वी होऊ शकतात. आजचे देशभक्त म्हणजे एखादी आई आपल्या मुलाला सांगते, जा त्या दहशतवाद्याला छाटून टाक. हे आहेत आजचे देशभक्त. आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे. पण मित्रांनो, भारत आपला देश आहे असं नाही म्हटले. तर एखादी गोष्ट जर आपली असते ना, तेव्हा तिला आपण जपत नाही. जर तीच गोष्ट जर माझी असते, स्वतःची असते, तर त्या गोष्टी आपण जास्त जीव टाकतो, जास्त काळजी घेतो. म्हणूनच म्हटले भारत माझा देश आहे. म्हणूनच भारत माझा देश आहे म्हणून या भारत देशाची आपण काळजी घेतली पाहिजे. शेवटी एवढेच म्हणेन, होऊ दे हृदयाच्या चिंधड्या, होऊ दे हृदयाच्या चिंधड्या, वाहू दे रक्ताचे पाठ, वाहू दे रक्ताचे पाठ. आम्ही ह्या मातृभूमीला दाखवूच आम्ही स्वातंत्र्याची वाट, स्वातंत्र्याची वाट. रक्ताने लिहिली ज्यांनी बलिदानाची गाथा, त्यांच्या चरणी झुकवते मी माझा माता, त्यांच्या चरणी झुकवते मी माता. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की वंदे. धन्यवाद.